सोलापुर जिले के मोहोल तालुका के कुरोल गांव में 60 वर्षीय किसान विष्णु ननवरे ने नारियल की खेती कर सबका ध्यान आकर्षित किया है। तेज गर्मी वाले इस क्षेत्र में उन्होंने बुटकी जाति के 145 नारियल के पौधे लगाए, जिससे उन्हें हर पेड़ से 100 से अधिक नारियल मिल रहे हैं। कम ऊंचाई वाले इन पेड़ों से नारियल तोड़ना आसान है और हर साल 4 से 5 लाख रुपए तक की कमाई हो रही है। साथ ही उन्होंने प्याज और मेथी की खेती से भी 2 साल में 2 लाख रुपए का अतिरिक्त मुनाफा कमाया है और इनकी इस अनोखी खेती की पूरे सोलापुर में चर्चा हो रही है। माझी 3 एकर जमीन असताना मी 1 एकर नारळाच्या बागासाठी निवडलेली आहे आणि नारळाची बाग लावताना 15 बाय 15 लावलेली आहे। का बरं या शेतीकडे वळावं नारळाची? नारळाची शेती म्हणजे उन्हाळ्यात पाणी वातावरण छान असल्यामुळे मी ही बाग निवडलेली आहे आणि माझा 1 एकरामध्ये 125 झाडे असून 75,000 रुपये खर्च झाला आणि आंतरपीक म्हणून दरवर्षी 1-1 लाख रुपये उत्पन्नही झाले। आणि सध्या आता एका नर्सरीवाल्याने 300 नारळाचं ॲव्हरेज सांगितलं असताना सुद्धा 100 नारळे लागले तर बी बस आहे। जागेवर 20 रुपये ठोक व्यापारी घेऊन जातात, किरकोळ 30 रुपये नेतात। शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याला निचरा होणारी जमीन काळे असेल तर उन्हाळ्यात पाणी असेल तर नारळाची बाग लावणं आवश्यक आहे। काय होतं खताचं व्यवस्थापन कसं? खताचं म्हणजे खत 1840, 1919 गावखत, कोंबडी खत, सुपर, पोटॅश ही खते घालणे 3 महिन्याला एकदा घालणे। नारळाची वाढ व्हायला काय स्प्रे मारतात काय? काय सुद्धा नाही, स्प्रे वगैरे काय नाही, फक्त घड निघाल्यानंतर क्लोरो 50% फवारायचं, बुरशीनाशक 1 फवारणी झाली।